तर आता आपलं वर्ष संपत आलंय आणि वर्षाच्या शेवटी आम्ही मस्त मनालीमध्ये आणि सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, कारण आम्ही त्यात जर समजा स्नोफॉल पडला असता तर खूपच छान वाटलं असतं. पण आता आम्ही हे बघा चिकन मागवलंय, चिकन मस्त धुवून वगैरे ठेवलंय. त्यानंतर हे आहे चिकनचे सॉसेज, हे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. मागवलेत आता, हे पण फ्रोझन आहे. आणि इथे तुम्हाला आम्ही ॲक्च्युली डोंगरावर राहतोय त्यामुळे आम्हाला डायरेक्ट दुकानात जाऊन म्हणजे जाता येत नाही, गाडी वगैरेची सोय नाही आहे इथे, त्यामुळे मग आम्ही ब्लिंकिटवरून फ्रोझनच मागवलंय. तर हे चिकन सॉसेज आता हे पण आम्ही बनवणार आहे. सगळ्या रेसिपी अजून याच्यामध्ये काय आहे, हे फ्रेंच फ्राईज आहेत, हे पण आम्ही एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. आणि ह्या वेळेचं जे चिकन याच्यासाठी आम्ही एक नवीन मसाला घेतलेला आहे, तो KFC सारखाच आहे, तर तो पण आम्ही लावून मस्त बनवणार आहे. तर आमच्यासोबत चला. चिकन ठेवलेलं आहे धुवायला, थोडे पण फ्रोझन होतं, मेल्ट व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत आपण इथे फ्रेंच फ्राईज मस्त एअर फ्रायरमध्ये बनवू. चला हे डायरेक्टच ठेवू ना, लावून घेऊ आपण. स्टार्ट. आता हे चिकन सॉसेज खूप थंड आहेत, सॉसेज पण फ्रोझन आहेत. स्टार्ट आहे ना. चिकन सॉस मसाला आहे KFC सारखा, त्यांनी सांगितलंय की लागती टेस्ट. तर आता याचं आपण असं आहे की हे एक पॅकेट एक पाव चिकनसाठी आहे. तर हे मसाला आपण टाकला, आमचं अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे आम्ही 2 पॅकेट टाकणार आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आता याच्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी थोडंसं मीठ ऍड करायला लावलेलं आहे. आपण सॉसेज मस्त फ्रोझन होते, गरम असे झाले आता व्यवस्थित मऊ मऊ जरा. आता याला पण मी नॉर्मल एक मसाला मीठ वगैरे लावलं. आता थोडंसं याला पण ब्रशने तेल लावून घेऊ. झालेत का बघू. झाले. चला आता ठेवू सॉसेज. तर आता सॉसेज टाकलेले आहेत मध्ये, 2 बिना मसाल्याचे आहेत, बाकीचे मसाला लावलाय रिद्धूसाठी. सनसेट झाला आहे, ते 3:30लाच होऊन जातो. मस्त मध्ये बनवतोय आम्ही वेगवेगळ्या गोष्टी मस्त, आणि नेचर बघा किती छान आहे. सोबत रिद्धू आणि रिद्धूची फ्रेंड आहे दीदी, दोघं खेळतात, टाइमपास चालू आहे त्यांचा. रिद्धूची मनालीची फ्रेंड आहे. ये सॉसेज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आम्ही. थांबा. तर आता आम्ही बनवतोय KFC चिकन. ॲक्च्युली हे चिकन डीप फ्राय करतात, पण आम्ही एअर फ्रायमध्येच करणार आहे कारण खूप कमी तेल यूज होतं त्यासाठी. तर आता हे चिकनचे पीस याच्यामध्ये अंड्यामध्ये आधी हे करायचे, त्याला कोटिंग, आणि आता हा मसाला लावायचा. 1 2 3 4 5. दुडी असं. तर सगळा मसाला लावलाय आम्ही पीसला. बघू आता कसं लागतं. त्यांनी सांगितलंय KFC सारखं लागतं चिकन.
डबल ठेव. KFCचं चिकन ठेवलंय आणि साईडला हा व्ह्यू बघा. मस्त ऊन आलंय वरती शेंड्याला डोंगराच्या वरती अचानक असं एकदम चेंज झालं. जे सनसेट होताना जे सूर्याची किरण असतात ना ते एकदम असे वरती टोकाला आले आणि खाली पूर्ण सावली आहे. हे बघा. तर आता चिकन ठेवलंय. आता चौथी रेसिपी. आता आम्ही मस्त पिझ्झा बनवतोय. थर्टी फर्स्टची मस्त आमची पार्टी झाली. त्यानंतर आता सगळं सोडून दिलंय आम्ही. बाहेरचं सगळं खाणं वगैरे. 1 जानेवारीपासून आमचा असा संकल्प केला आहे आम्ही की अनहेल्दी फूड बिलकुल नाही खायचं. भरपूर मजा केली, भरपूर ऑइली फास्ट फूड भरपूर गोष्टी खाल्ल्या, भरपूर एन्जॉय केला. आणि आम्ही त्याचबरोबर सध्या अचानक 1 जानेवारी आहे आज आणि आज वातावरण इतकं बदललं आहे न्यू इयरचं, जे की ह्या घरामध्ये तुम्हाला दाखवलंच आहे मी. माझ्या ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आधीच्या व्हिडिओमध्ये जा, तिथे मी पूर्ण आमची रूम टूर दिलेली आहे. तर मनालीमध्ये आम्ही कुठे राहतो वगैरे. तर रोज ह्या घरामध्ये ऊन पडत होतं आणि अचानक कालपासून असं क्लाउडी वेदर होतं आणि आज एकदमच स्नोफॉलचं वातावरण सुरू झालं आहे. अजून स्नोफॉल पडलेला नाही आहे पण तुम्हाला मी दाखवते की सध्या दिसतं कसं आहे आमच्या खिडकीतून. बघा स्पष्ट डोंगर दिसत होते ना आधी बर्फाचे, ते कसलेच दिसत नाही आहेत. सगळं वॅनिश झालं आहे, एकदम धुकं झालं आहे पूर्ण. आणि हे जे वरती तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसतंय ना डोंगरावर, हे ॲक्च्युली तिथं स्नोफॉल पडतोय पण तो अजून खाली नाही आला आहे. फॉल पडल्यानंतर नक्कीच मी व्हिडिओ बनवेल. माझ्यासोबत कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.